रुक्मिणीचे दोन्ही हात खरं सांग पांडुरंग जनी संगे काय नात. म्हणजे किती बाणटपणा आहे. रुक्मिणी देवावर संशय घेईन का बरं. महाराज काय सांगू तिथे मी आवाज जात नाही की बाई म्हणे पांडुरंग म्हणे रुक्मिणीला आंघोळीला टाक पाणी. मग रुक्माई म्हणते पांडुरंग. पांडुरंग म्हटले रुक्माईला. पांडुरंग म्हणे रुक्माईला आंघोळीला घाल पाणी. मग रुक्माई म्हटले म्हणे पांडुरंगाला काय मी नाही टाकत पाणी ज्याने तुमची पट्ट राहणी. मार खाऊ एवढा गेला पण त्यातलं शेवटचं कडवं फार बरं म्हटली ती बाई. मग मला बरं वाटलं. काही सुमारा नाही त्या बाया अशा लटकल्या ना त्याला गोधडीत घातला. बाया अशा जोरजोरात रडायच्या. हिला काही रडता येईल कारण हिला आहे गाणी बी येत नाही मराठी बी येत नाही. या बाया जोरजोरात रडायच्या. काय तो झोपाया अंबान पडी ग्यान कंडी ग्यान उलटी ग्यान. हा बाबा लोक म्हणतात तसं. पण हिला काही रडता येईल ना. ही दोनच वाक्य रडायची हिंदीतून स्वरात ते पण बरी माझा स्वर जाईल तिचा बरोबर होता. आप कैसे चले गए ना जी आप मेरे तरफ देखो ना जी. स्वरात रडायची महाराज. तो गोधडीला खाली दम मारे नाही पण आई तेरे बोलायला चान्सच दे नाही. आई जोर जोर आप कैसे चले गए ना जी आप मेरे तरफ देखो ना जी. तो गोधडीच्या खालून म्हणे गरम गरम खिचडी पे तेल लेव ना जी. अरे बा कोण काम येणार आहे. अरे बाबा हे सारे तुमच्या मागचे चोर आहेत चोर. बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे